आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प स्मार्ट। सुईपासून तर थेट गृहोपयोगी किराणा, सौंदर्य प्रसाधन, ड्राय फ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली। सैनिक संघटना, व्यापारी, नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प स्मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे। एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प स्मार्ट, मांडवगण रोड, श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। श्रीगोंदा नगर परिषद निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे। 2 तारखेला मतदान होणार असून 3 तारखेला मतमोजणी होणार आहे। या अनुषंगानं अनेक घडामोडी श्रीगोंदा शहरामध्ये घडताना दिसत आहेत। आज रात्री प्रचार हा थांबणार आहे। अप्रत्यक्ष भेटी, प्रत्यक्ष भेटी घरोघरी जाऊन प्रारंभ होणार आहे। हे होत असताना काही आर्थिक देवाणघेवाण होते का अशी चर्चा किंवा होणार आहे का अशी ही चर्चा सध्या श्रीगोंदा शहरामध्ये झडताना दिसत आहेत। काही नागरिकांची मतं आहेत, ती मतं आपण जाणून घेऊयात। नेमकं हे जे आर्थिक देवाणघेवाण होते ती देवाणघेवाण योग्य आहे का की अयोग्य आहे? या ठिकाणी आपल्यावर भोर सर आहेत, खरं तर ते ज्येष्ठ आहेत, याचबरोबर सेवानिवृत्त शिक्षक आहेत। त्यांचं मत काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार। निवडणुकीच्या निमित्तानं मग निवडणूक कोणती असू देत, लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, ग्रामपंचायत, या निवडणुकी दरम्यान आर्थिक देवाणघेवाण मतांसाठी एका अर्थाने केली जाते। खरं तर ती केली पाहिजे की नाही, काय वाटतं? आर्थिक देवाणघेवाण खऱ्या अर्थाने नाहीच झाली पाहिजेत। बाबासाहेब आंबेडकरांची घटना दिली, घटना लिहित असताना त्यांनी हे गृहीतच धरलं होतं की बा हे आर्थिक देवाणघेवाणीवर राजकारण नसलंच पाहिजे। प्रत्यक्षामध्ये लोकांच्या मताची किंमत केव्हा कळेल, पैसे न घेता ज्यावेळेस मतदान होईल त्याच अर्थाने खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत राहील। अन्यथा पैसे देऊन राजकारण जर केलं तर मोठ्यांचंच राजकारण टिकल, सर्वसामान्यांना राजकारणात येता येणार नाही आणि लोकांचे प्रश्न हाय तसेच राहणार आहेत। त्यामुळे कधीच राजकारण जर चांगल्या दर्जावर न्यायचं असेल तर बिगर पैशाचं म्हणजे हे झालं, निवडणूक झाली पाहिजे। खरं तर अनेक ठिकाणी चर्चा होते की पैसे खर्च दिले जातात का आणि पैसे घेतले जातात का, काय सांगाल तुम्ही? माझ्या माहितीनुसार ऍक्च्युअली पैसे दिले जातात, कारण चौकाने ज्यावेळेस चर्चा होते कुणीतरी देणारा घेणारा असतो, आपल्यासारखे काही ते पैसे घेत नाही। त्यामुळे आपल्याला खरी गंमत कळत नाही, पण चौकातच्या आपल्याला गेले की निश्चित सांगतात आज याचे एवढे आले आणि त्याचे तेवढे आले आणि नेमकं सत्य ते निश्चित चौकामध्ये कळत असते। कोणाच्या खरेदी, कोणाचे काय, कोणी काय घेतले, ही सगळी चर्चा चौकात क्रमांकपणे म्हणजे चर्चेली जाते। आणि मग आज याचे एवढे आले, उद्या अजून हप्ता येणार आहे किंवा काय होणार आहे, गमतीने लोक चौकात 100% बोलतातच। त्यामुळे पैसे ते दिलेच जातात याचं माझं खात्रीशीर मी सांगू शकतो। आणखी एक चर्चा खरं तर झडताना दिसते आहे की या काळामध्ये, निवडणुकीच्या काळामध्ये, की अनेक सभा, कॉर्नर सभा हे घेतल्या जातात आणि त्या ठिकाणी जी संख्या आहे ती दिसण्यासाठी बाहेर लोक आणले जातात। याच दरम्यान शेतामध्ये खूप कामं पडून आहेत, 300 रुपये रोज हा ठिकाणी त्या ठिकाणी दिला जातो, परंतु येथे कुठेही काम न करता, उन्हातानात कुठे न जाता फक्त उभं राहणं, त्या सभा असतात, त्याने रॅली काढली जाते, म्हणजे काही न करता 500-600 रुपये रोज दिला जातो। तर खरंच हे असं होतंय आणि मग शेतकऱ्यांच्या अवहेलना होते काय? 100%। मी संध्याकाळी कालच इव्हिनिंग वॉकला गेलो होतो त्या रस्त्याला, नेहमी जे रस्त्याने गर्दी असायची, महिला स्कूटीवरती किती येतात जातात ते मी पाहिजो। आता त्या महिला नाही आणि तिथं जाणारे काम करायला तिथं प्रश्न विचारले, शेतात जाऊन बसतो मी तिथे का म्हणजे चेअरमनच्या, लेबरच मिळणार, आणि लेबर गेले कुठं म्हणले, म्हणजे इथं बिगर पैशाचं बिगर कष्टाचे जर 500-600 मिळत असतील, इथं 350 रुपयावर महिला काय येईल, तिथं 500 मिळतात, शिवाय नाश्ता भानगडी काही, फक्त फिरायचं कुठेतरी बसायचं, एवढंच काम असतं। कमी कष्टात जास्त पैसे मिळवायचा जो फंड आहे इलेक्शनच्या काळात आहे, त्यामुळे शेतीला बिलकुल रोजगार मिळत नाही किंवा मजूरच मिळणार, हे आठवड्यात तर तीच परिस्थिती आहे। कांदा लागण आलेली, खोरपण्या चाललेल्या होता, कोणाला पाणी द्यायचंय, म्हणजे सगळं काम येतं पण कोणीच लेबर कुठेही मिळत नाही, अशी आजची श्रीगोंद्याच्या परिसरातली परिस्थिती आहे। तुम्ही वार्ड क्रमांक 1 मध्ये राहता, तुम्ही तर राहायला आल्यापासून आज तक आहेत, कोणते प्रश्न प्रलंबित आहेत आणि कोणते प्रश्न मार्गी लागलेत, काय सांगाल? आज मी 2006ला श्रीगोंद्यामध्ये राहायला आलो, त्यावेळेस थोडीशी सुधारणा अशी झाली की त्यावेळेस घरं मोजकेच होते, त्यामुळे रस्ते नव्हते। आज किमान रस्ते झालेत, पण ते रस्त्याचा थोडासा दर्जा, परंतु ड्रेनेजचा दर्जा कुठं कधी माणूस खड्ड्यात जाईन सांगताच येत नाही, इतकं भयंकर बोगस ड्रेनेजचं काम झालेलं आहे।
रस्त्यामुळे मोडून खडी पडली, सदा चालण्यापुरता रस्ता झाला, पहिले रस्ते नव्हते म्हणजे मातीची कलच होता, तेवढं फक्त सुधारणा झाली. आता उपनगर झालं, लाईट द्यावं लागलेली आहे. पण बेसिक कन्सेप्ट सुधारणा जे आहे की जे उपनगर दर्जेदार ज्याला म्हणतो आपण पंतनगर, यामध्ये अपेक्षापेक्षा सुधारणा बिलकुल कमीच आहे. लाईट वेळेवर कधीच कोणी लावत नाही, लॅम्प गेले तर परत कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही. आरडाओरडा करून आम्हाला ती जाऊन तक्रार लिहावी लागते तेव्हा कुठेतरी, किंवा तुमच्यासारख्या पत्रकाराला सांगावं लागतं सेट इथं लक्ष द्या. आपण एक दोन बाईट दिलं होतं. कम्युनिटी हॉलचे जे बांधकाम केलेले आहे काम निकृष्ट झालेलं दिसतंय, त्याचे शटर ओपन आहेत आणि तिथं मुलं नको ते उद्योग तिथं चालतात, त्याची म्हणजे व्यवस्था झाली पाहिजेत. कडेने एकदम मुरुम टाकायला सांगितलं, नगरपालिकेकडे निधी तरतूदच नाही म्हणली, सगळे खड्डे येतं, त्यात कोणी मुलं पडतात जाताना येताना पूर्वेकडच्या बाजूला. त्याचबरोबर बाकड्याची मागणी गेल्या 10 वर्षापासून आम्ही करतो की आता जस्ट आता आम्ही 60+ झालो, आम्हाला वाटतं कुठं टेकवा फिरून आलो तिथं बसायला आम्ही आमच्या खर्चाने बाकडे टाकली, आम्ही मित्रमंडळांनी वर्गणी केली आणि बाकडे टाकले. म्हणजे बेसिक गोष्टी जर नगरपालिका करत नसतं तर नगरपालिका करते काय, हा मला न उलगडलेला प्रश्न आहे. तर त्या बेसिक गोष्टीकडे नगरपालिकेचे लक्ष द्या. ठिकठिकाणी ओपन स्पेस होता, ते अर्धे डेव्हलप केले, अर्धे तसेच आहे. हे अर्धे कोणी करायचे, आम्ही वर्गणी करून करायचे किंवा काय करायचे आम्हाला प्रश्न पडलेला आहे. परत मंदिरं छोटे फार असावं अशी आमची अपेक्षा होती, त्याकडे कोणी लक्ष नाही. आम्ही वर्गणी करून जे बरेचसे कामं केलेत नाहीत वर्गणी करून करतोय, की अशा प्रकारचं सुशिक्षित भागात जर असं दुर्लक्ष असेल तर वाईट वाटते. नगरपालिका आहे का ग्रामपंचायत बरी, आमच्या गावाकडे येऊन पार रस्ते कसे आहेत, टकाटक डांबरीकरण अगदी कॉन्क्रिटीकरण हो, जिथले ते रस्ते ओके आहेत. स्ट्रीट लाईट जरी नसल्या तर खांबावर चांगल्यापैकी लाईट लागलेले आहेत. खेडे सुधारलेत पण नगरपालिका सुधारणा अशा प्रकारची परिस्थिती सध्या इथं आहे. माझा तुम्हाला महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न असा आहे की या निवडणुकीमध्ये आपण नगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवार दिला जातो की लादला जातो? नगराध्यक्ष बाबतीत बोलतोय का नगरसेवक नगराध्यक्ष? आता इथं आहे ना, खरं पाहिलं तर निवडून यायला पाहिजेत माणूस, पण तो निवडून येत नाही, निवडून दिला जातो, आणला जातो. मग तो कशा पद्धतीने येतो, काय होते की निवडून आला तर त्याला त्याचं हे कळतं, पण पैसे वाटल्यावर माणूस निवडून येत असेल तर मग तेच लोकांच्या कामाचं काही घेणं नाही. 100 चौकात चर्चा होतात, आपण बोलतो काय किंवा पैसे दिले, तो काय उपकार केला का मत दिलं, काम सांगायला गेलं की त्या अशा पद्धतीने सुद्धा नगरसेवक बोलू शकतात. आपल्याला काय राईट होतो आपण पैसे द्यावं मतदान करून, म्हणून पैसे हे दिले नाही पाहिजे. आता देणार आहेत त्यांनी निवडून यायचे, त्यांच्याकडे पैशाचे, त्यांच्याकडे पैसे ते देणार, पण घेणाऱ्यांनी विचार केला पाहिजे की आपण पैसे घ्यावे की नाही घ्यावे. म्हणजे मतदाराचाच एक ठिकाणी दोष याच्यामध्ये मला जाणवतोय, उमेदवाराचा दोष आहे असं मला काय वाटत नाही. उमेदवार सगळे पैसे घ्या, त्यांना वाटतं मला निवडून यावं, मला निवडून यावं. आता तर 4 पॅनल झालेत, माझ्या चंद्राची सध्या लोकांचे, पण पैसे देऊन लोकांनी मतदान केलं नाही पाहिजे या मताचं मी ठाणे. माझा पुन्हा बेसिक प्रश्न तोच आहे की उमेदवार लादला जातो का दिला जातो? आता लादलाच जातो ना, इलेक्शन पैसे दिले की मग तो लादला जातो. कोणाच तरी पैसे घ्यायचे, कोणाच तरी मतदान करायचं. सुशिक्षित माणूस पैसे घेत नाही असं नाही, पैसे घेतो, पण तो निदान विचारपूर्वक तरी मतदान करतो. पण अशिक्षित माणूस ज्याचे जास्त पैसे त्याला मतदान करतो असं बी आम्ही ऐकतोय. ज्याचे जास्त पैसे त्याला मतदान करत असतो तो उमेदवार लादलाच जातो असं त्याचा अर्थ होतोय ना. नगराध्यक्ष असो नाही तर नगरसेवक असो, हा लादलाच जातो 100% ठाम माझं मत. अनेक महत्वाच्या प्रश्नांना भोर सरांनी या ठिकाणी वाचा फोडलेली आहे. आपला महत्वाचा प्रश्न होता की आर्थिक देवाणघेवाण मतांसाठी केली जाते का? त्याचबरोबर अनेक वर्षांपासून असलेले प्रलंबित प्रश्न मार्गी लागलेत का? तिसरा प्रश्न आणि तोही महत्वाचा प्रश्न की उमेदवार हा दिला जातो की लादला जातो? खरं तर या तिन्ही प्रश्नांची उत्तरं भोर सरांनी आपल्याला दिली आहेत आणि नक्कीच ज्यांनी उमेदवार लादलेला आहे ते याचा विचार करतील आणि सर्वसामान्य नागरिक जे मतदान करणार आहेत ते सुद्धा आपल्या संविधानिक अधिकाराचा योग्य वापर करतील आणि आपल्याला हवा जसा उमेदवार जो काम करणार आहे, ज्याच्या मागे लागावं लागणार नाही, असा चांगला सुशिक्षित, जाणकार, सुज्ञ आणि सुशिक्षित असलेला उमेदवार नक्कीच निवडतील हीच अपेक्षा. श्रीरंग साळवे, दत्ता जगताप, द टाइम्स 24 साठी श्रीगोंदा, अहिल्यानगर.